विद्यापीठावर प्रतिमेच्या स्वरूपात उपस्थित असलेले आपले विद्येचे आराध्य देवता माता सरस्वती, आपल्या भारत माता, आपले भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते। तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानपीठ कॉन्व्हेंट लाखांदूर येथे गॅदरिंगचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मला प्रमुख पाहुणे बोलवलं। म्हणजे आपल्या मुलांच्या शाळेत आपणच प्रमुख पाहुणे असणे हे माझ्यासाठी तरी खूप अभिमानाची गोष्ट आहे। खरंच मी शाळेला किंवा शाळेतील शिक्षक वृंदाला माझ्या वतीने मी धन्यवाद देते। मला प्रामुख्याने ते सांगावंसं वाटते, शाळा लहान असो वा मोठी, शाळा लहान असो वा मोठी, पण तिथं ज्ञान देणारे शिक्षक आणि ज्ञान घेणारे मुलं हे खूप महत्त्वाचे आहे। कारण मुलं हे आपल्या आई वडिलांचं जेवढं अनुकरण करत नाही तेवढे मुलं आपल्या शिक्षकाचं अनुकरण करत असतात। ते लहान असतात, त्यांना आपण सांगितलं मला हे असंच लिही, नाही आमच्या टीचरने हे आम्हाला असं सांगितलं, मम्मी तू नको सांगू आम्हाला, आमच्या टीचर म्हणतात की हे असंच लिहायचं। म्हणजे मुलांच्या मनावर शिक्षकांचं एवढं रुजलेलं असते की त्यामुळं ते मुलं प्रत्येक गोष्ट टीचरचे अनुकरण करत असतात। त्यामुळे मला तर असं वाटते की खरंच शिक्षक वृंद हे खूप महत्त्वाचे काम करतात। ते भावी पिढीला समोर घेऊन जातात, देश घडवण्यासाठी त्यांची एक महत्त्वाची भूमिका असते। आणि मी ज्ञानपीठ कॉन्व्हेंट लाखांदूरला अशीच विनंती करते की तुम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी असे कार्यक्रम ठेवत जा आणि मुलांच्या सुप्त गुणांना वाव देत जा आणि तुमच्या शाळेतून दरवर्षी सुसंस्कारी सद्गुणी मुलं घडत जावो ही सदिच्छा। धन्यवाद।